गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपणा सर्वांचं करिअर विजन अकॅडमीच्या करंट अफेअरच्या ऑनलाईन टेस्ट सिरीजवर स्वागत आहे. आपण आज करंट अफेअरच्या ऑनलाईन टेस्ट सिरीजचा भाग 13 सुरू करत आहोत. या भाग 13मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. या भागामध्ये जवळपास मी 10 प्रश्न ॲड केलेले आहेत जे आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये उपयुक्त ठरतील. स्पर्धा परीक्षांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेलं करंट अफेअरचं महत्त्व पाहता आपण ही टेस्ट सिरीज सुरू केली आहे. या भागामधील जे प्रश्न आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम राबवणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं, असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग अँड सिस्टीम सुरू करणारं. या क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग अँड सिस्टीमचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीला रोखणे, गुन्हेगारीला प्रतिबंध घालणे आणि गुन्ह्यांचं इन्व्हेस्टिगेशन करणे हा महत्त्वाचा उद्देश या CCTNCच्या मागं आहे. ही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. आणि असं सिस्टीम तयार करणारं, असं नेटवर्क सिस्टीम तयार करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. हे विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावं. प्रश्न क्रमांक आपण 2 बघणार आहोत. तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे. चंद्रयान 3चं प्रक्षेपण कोणत्या रोजी करण्यात आलेलं होतं? या प्रश्नाचं जे उत्तर आहे 14 जुलै 2023मध्ये चंद्रयान 3चे प्रक्षेपण करण्यात आले होते. आणि चंद्रयान आपण बघितलं की 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेला आहे. तर या कारणाने भारत हा दक्षिण ध्रुवावर चंद्रयान उतरवणारा जगातला पहिला देश ठरलेला आहे. आणि तसं जर पाहिलं चंद्रावर यान प्रक्षेपित करणारा आणि यशस्वी होणारा भारत हा चौथा देश आहे. त्यामध्ये पहिला अमेरिका, दुसरा चीन आणि तिसरा रशिया आणि चौथ्या क्रमांकावर भारत आहे. परंतु दक्षिण ध्रुवावर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान प्रक्षेपित करणारा आणि चंद्रयान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. हे आवर्जून विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे 14 जुलै 2023. या प्रश्नपत्रिकेमधला आपण तिसरा प्रश्न पाहणार आहोत जो अतिशय महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र राज्य शासनाचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले 2022च्या? या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे विठ्ठल वाघ यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2022ने सन्मानित करण्यात आले. आणि जे डॉक्टर प्राध्यापक चंद्रकुमार नलगे आहेत यांना विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2022ने सन्मानित करण्यात आले. हे देखील बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. आणि प्राध्यापक जे दत्ता भोसले आहे तर यांना कविवर्य जे मंगेश पाळगावकर आहेत, मराठी भाषा कविवर्य मंगेश पाळगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2022 याने या पुरस्काराने प्राध्यापक दत्ता भोसले यांना सन्मानित करण्यात आलं. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. जेव्हा केव्हा महाराष्ट्र शासनाचे असे पुरस्कार जाहीर होतात त्यावेळेस आयोग त्यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असतो. TCS पॅटर्नमध्ये देखील अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. म्हणून हे तिन्ही प्रश्न, या प्रश्नातून 3 प्रश्न उद्भवतात का डॉक्टर विठ्ठल वाघ यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? तर डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2022. आणि प्राध्यापक चंद्रकुमार नलगे यांना आपण आताच बघितलं विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2022ने सन्मानित करण्यात आले. आणि त्यानंतर दत्ता भोसले जे आहे त्यांना कविवर्य मंगेश पाळगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2022ने सन्मानित करण्यात आले. प्रश्न क्रमांक आपण पुढचा बघणार आहोत 4. अलीकडे अजय बग्गा यांची जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यांना भारत सरकारने सन 2016मध्ये कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले होते, असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं जे उत्तर आहे पद्मश्री पुरस्काराने भारत सरकारने 2016मध्ये अजय बग्गा यांना सन्मानित केले होते. आता अजय बग्गा यांच्या संदर्भात काही बाबी तुम्ही लक्षात ठेवा का अजय बग्गा हे जागतिक बँकेचे 14वे अध्यक्ष बनले. 3 जून 2023 पासून त्यांनी कार्यभाग स्वीकारला जागतिक बँकेचा. अजय बग्गा हे याआधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. अजय बग्गा हे जगातील 2 सर्वोच्च वित्तीय संस्थांचे प्रमुख होणारे पहिले भारतीय अमेरिकन शीख आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब हे लक्षात ठेवा का अजय बग्गांचा जो जन्म झाला होता तो पुण्याला 1959मध्ये. त्यांचं जे शालेय शिक्षण झालं ते शिमल्याला झालं. पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी हैदराबादलाही शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी पदवी जी घेतली अर्थशास्त्रामध्ये ती सेंट स्टीफन्सन कॉलेज अर्थशास्त्रामध्ये घेतलेली आहे दिल्लीमध्ये. त्याच्यानंतर त्यांनी MBA पूर्ण केलं IIM अहमदाबादमध्ये. आणि त्यांनी अमेरिकेचं जे नागरिकत्व स्वीकारलं होतं ते 2007मध्ये. इवन ते अनेक मोठमोठ्या कंपन्यांचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामध्ये मास्टरकार्ड असेल किंवा नेस्ले कंपनी असेल, पेप्सिको कंपनी असेल, या सर्व कंपन्यांमध्ये ते प्रमुखपदी राहिलेले आहे. तर त्यामुळं अजय बग्गा
हे व्यक्तिमत्व आगामी सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं ठरते. प्रश्न क्रमांक आपण 5वा बघणार आहोत. तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे. 21 जून 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या लिंगभाव असमानता निर्देशांक 2023, ज्याला आपण म्हणतो ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स, या अहवालानुसार 146 देशांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे, असा हा प्रश्न आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा का भारताचा 146 देशात 127वा क्रमांक आहे. आता लिंगभाव असमानता निर्देशांक, ज्याला आपण ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स म्हणतो, या संदर्भात विद्यार्थ्यांनी काही बाबी लक्षात ठेवाव्या का हा 23चा निर्देशांक जो आहे हा 21 जून 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्सची ही 17वी आवृत्ती आहे. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स हा जागतिक आर्थिक मंच, ज्याला आपण ग्लोबल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणतो, यांच्या माध्यमातून प्रसिद्ध केला जातो, प्रकाशित केला जातो. आणि 2023च्या अहवालानुसार 146 देशांच्या यादीमध्ये भारताचा 127वा क्रमांक आहे आणि 2022मध्ये भारताचा 135वा क्रमांक होता. ही बाब देखील विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. आणि त्यानंतर आपण आणखी काही गोष्टी बघितल्या का जगामध्ये मग सर्वात जास्त लिंग समानता कुठं आढळते, तर ते म्हणजे आईसलँडमध्ये. आईसलँड 14 वेळी प्रथम स्थानी राहिलेला आहे लिंग समानतेमध्ये. आणि सर्वात जास्त लिंग असमानता ही अफगाणिस्तानमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं अफगाणिस्तान हा 146व्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर चाळ हा देश 145व्या क्रमांकावर आहेत. या प्रश्नपत्रिकामधला आपण प्रश्न पाहणार आहोत 6वा. अलीकडे चर्चेत असलेली भगवी क्रांती कशाच्या संदर्भात आहे. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे सौर ऊर्जा. अलीकडे सौर ऊर्जेचं महत्त्व वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळं हा शब्द प्रचलित झालेला आहे, भगवी क्रांती. त्यामुळं विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवा. आयोग विचारत असतो, आगामी सर्व स्पर्धा परीक्षामध्ये क्रांत्यां विचारल्या जातात. त्यामुळं जर तुम्हाला भगवी क्रांतीच्या संदर्भात जर प्रश्न आला तर त्या प्रश्नाचं उत्तर असेल सौर ऊर्जा. प्रश्न क्रमांक आपण 7 बघणार आहोत. कोणत्या दिवशी जगाची जी लोकसंख्या आहे ती 8 अब्जावर पोचली, असा हा प्रश्न आहे. तर संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार जगाची लोकसंख्या 8 अब्जावर पोचली ती 15 नोव्हेंबर 2022 रोजी. आणि याच दिवशी मनिला फिलिपाईन्स इथे एका कन्येनं जन्म घेतला होता. त्यामुळं जगाची लोकसंख्या 8 अब्ज झालेली होती. आणि संयुक्त राष्ट्राच्या जागतिक लोकसंख्या अहवालानुसार 2030मध्ये जगाची लोकसंख्या 8.5 होणार आहे. 2050मध्ये जगाची लोकसंख्या 9.7 होणार आहे आणि 2080मध्ये जगाची लोकसंख्या 10.4 अब्ज होणार आहे. ही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. प्रश्न क्रमांक आपण 8वा बघणार आहोत, जो अतिशय महत्त्वाचा आहे. सन 2023मध्ये जागतिक आरोग्य संघटनेची थीम कोणती आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे हेल्थ फॉर ऑल. ही सन 2023ची जागतिक आरोग्य संघटनेची थीम असणार आहे. आणि विद्यार्थ्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या बाबतीत काही मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 2023मध्ये का जागतिक बँकेची स्थापना 7 एप्रिल 1948मध्ये झाली होती आणि सन 2023मध्ये जागतिक बँकेला म्हणतो, WHOला म्हणू आपण, जागतिक आरोग्य संघटनेला 75 वर्ष पूर्ण होत आहे. आणि हे लक्षात ठेवा की आता अलीकडे जागतिक आरोग्य संघटनेला किती वर्ष पूर्ण होत आहे, तर 75. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली, तर 7 एप्रिल 1948मध्ये. आणि जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य देश किती आहेत, तर 194. आणि या वर्षाची थीम देखील तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे, कारण हे WHOचं 75वं वर्ष आहे. आणि 75व्या वर्षाची थीम काय आहे, तर हेल्थ फॉर ऑल. हे 23ची थीम आहे. आणि जर आपण 22ची थीम म्हटली तर अवर प्लॅनेट हा शब्द पाहिजे 2 क्रमांकाच्या ऑप्शनमध्ये. अवर प्लॅनेट अवर हेल्थ ही 22ची थीम होती WHOची. आणि त्या अगोदर 21ची थीम आपण जर बघितली तर बिल्डिंग अ फेअर अँड हेल्थर वर्ल्ड फॉर एव्हरीवन अशी होती. आणि जर आपण 20ची थीम जर बघितली WHOची तर ती होती सपोर्ट नर्सेस अँड मिडवाईज. ही कोरोनाच्या काळात राबवण्यात आलेली थीम होती. अशा पद्धतीनं हा 8वा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी आणखी जागतिक आरोग्य संघटनेच्या संदर्भातली माहिती नेटवरून काढून ती लक्षात घ्यावी. पुढचा आपण प्रश्न बघणार आहोत 9वा. भारतातील 5व्या व्याघ्रगणनेनुसार भारतात वाघांची संख्या किती आहे. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. आता जे भारतामध्ये वाघांची जी संख्या आहे ती आहे 3167. तर 5व्या व्याघ्रगणनेनुसार 5वी व्याघ्रगणना ही 2022मध्ये झालेली आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. दुसरी एक बाब या संदर्भात हे लक्षात ठेवा का भारतामध्ये सगळ्यात जास्त वाघ जे आहेत
ते वाघा आपण जर बघितले, सर्वात जास्त वाघा जर विचारले तुम्हाला भारतामध्ये कोणत्या राज्यात आहे, तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या आहे. आणि आपण महाराष्ट्र हे 4थ्या क्रमांकावर आहे वाघांच्या संख्येमध्ये. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. आणि आता जर विचारलं 2022मध्ये वाघांची संख्या किती आहे, तर ती म्हणजे 3167. आणि तुम्हाला माहीत असेल का 1973मध्ये टायगर प्रोजेक्ट सुरू झाला होता आणि त्याला अलीकडे जवळपास 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामुळं हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा ठरतो. आणि सर्वात जास्त वाघांची जी संख्या आहे ते जिम कॉर्बेट या उद्यानामध्ये आहे. 160 वाघ त्या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीनं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मी तुम्हाला सांगितलं प्रथम क्रमांकाचं जे राज्य आहे वाघांच्या संख्येमध्ये ते आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये जवळपास 785 वाघ आहेत. दुसऱ्या नंबरवर कर्नाटक हे राज्य आहे, त्या ठिकाणी 563 वाघ आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरचं वाघाच्या संख्येमध्ये असणारं जे राज्य आहे संख्या जास्त वाघांची ती आहे 560. उत्तराखंड 3 क्रमांकावर आणि महाराष्ट्रामध्ये 444 वाघ आहेत. तर अशा पद्धतीनं प्रथम क्रमांकाचं वाघाच्या संख्येमध्ये जे राज्य मध्य प्रदेश लक्षात ठेवा, दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक, तिसऱ्या क्रमांकावर उत्तराखंड आणि 4थ्या क्रमांकावर महाराष्ट्र. एक बाब आणखी लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला का आता अलीकडच्या न्यूजनुसार टायगरची जी संख्या आहे ती तर लक्षात घ्या 3925वर पोचलेली आहे. आणि ॲन्युअल जर ग्रोथ रेट पाहिलं त्यामध्ये तर आपण 6.1 इतका आहे. आणि जगामध्ये 75% जे वाघ आहेत ग्लोबल वाईल्ड टायगर पॉप्युलेशन, तर ती 75% वाघं आपल्या भारतातच आहे. ही उल्लेखनीय बाब आहे, ही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे 3167 इतकं. प्रश्न क्रमांक आपण या प्रश्नपत्रिकेमधला 10वा बघणार आहोत, जो अतिशय महत्त्वाचा आहे. पहिली जलगणना 2023चा संदर्भ कालावधी कोणता? तर हा असा प्रश्न आहे. आता अलीकडे भारत सरकारने पहिलीच जलगणना केलेली आहे. तर ही पहिली जलगणना महत्त्वाची आहे आणि याचा जो संदर्भ कालावधी आहे तो आहे 17-18. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. आणि ही पहिली जलगणना ही जलशक्ती मंत्रालयाच्या द्वारे राबवण्यात आली आहे. सर्वात अधिक जलसमृद्ध राज्य पश्चिम बंगाल आहे. आणि या पहिल्या अहवालातच महाराष्ट्राने जलसंवर्धनाच्या योजनेच्या बाबतीत अव्वल स्थान प्राप्त केलं. मग जर तुम्हाला विचारण्यात आलं का पहिली जलगणना 2023मध्ये जलसंवर्धनाच्या बाबतीत प्रथम क्रमांकाचं किंवा अव्वल क्रमांकाचं राज्य कोणतं, ते म्हणजे महाराष्ट्र. आणि सर्वात अधिक जलसमृद्ध राज्य कोणतं, तर ते म्हणजे पश्चिम बंगाल. आणि ग्रामीण भागात सर्वात अधिक जलसाठे देखील पश्चिम बंगालमध्येच आहे. त्या अनुषंगाने आगामी सर्व स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा ठरतो का पहिली जलगणना 2023चा संदर्भ कालावधी कोणता, तर तो म्हणजे 17-18. अशा पद्धतीनं या करंट अफेअरच्या ऑनलाईन टेस्ट सिरीजच्या भाग 13मधील हे 10 प्रश्न आहेत. पुन्हा आपण भेटू भाग 14सह लवकरच.